तोडू नका, तोडू नका, वाशिम पासून भालेगाव तोडू नका, तोडू नका, तोडू नका. वाशिम पासून भालेगाव तोडू नका. तोडल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, करण्यात येईल, करण्यात येईल, आंदोलन छेडण्यात येईल, करण्यात येईल, करण्यात येईल, मतदानावर बहिष्कार करण्यात येईल. करण्यात येईल, करण्यात येईल. नाही येऊ दे, येऊ दे, येऊ दे. बाहेर फोटो घ्यायचा. समय. गेले मी. मी दत्तराव मोरे, ग्रामपंचायत उपसरपंच आणि सरपंचाच्या वतीने आदेशाने आम्ही काल गावामध्ये ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभा सक्सेस झाली. तर आमचं एक मत आहे की वाशिम तहसीलमध्ये आम्ही राहतो, आनसिंग अपर तहसील होत आहे, आम्हाला तिकडे जोडण्यात येत आहे. ते जोडू नये, कारण जोडल्यास आमचं दळणवळण वाशिमला आहे. 18 किलोमीटर आनसिंगला जावं लागते आणि इकडे 8 किलोमीटर जावं लागते. तर याकरता विद्यार्थी आणि पालक लोक त्या डॉक्युमेंटसाठी त्रासदायक होतील. पहिलेच मजबुरीचे काळ आहे. त्याकरता मी कलेक्टर साहेबांना, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आमचा फाळेगाव थेट वाशिमलाच राहावं आणि न राहिल्यास आमचा आंदोलन राहील, मतदानावर बहिष्कार राहील, आमरण उपोषण राहील. ही माझी सतत विनंती राहील. कारण विद्यार्थ्याचाही संकल्प झाला की जर आम्हाला वाशिम आनसिंगला जोडलं गेलं तर शिक्षणापासून वंचित राहू, आम्ही शिक्षण सुद्धा घेणार नाही. आता छोट्या छोट्या बालकाचा विचार झालेला आहे, कारण मजबुरी आहे. शेतकरी हा अडचणीतला माणूस आहे. करिता मी विनंती करतो की आमचं वाशिमच जोडण्यात यावं. फाळेगाव थेट मी विजय कोरडे. आमचं हे वाशिम तहसीलच असावे. आमचे पूर्ण व्यवहार बँकेचे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आम्हाला गाव दत्तक आहे. तसेच दत्तक असल्यामुळे आमचे पूर्ण व्यवहार हे वाशिमलाच होतात. आनसिंगला ही कुठली सुविधा नाही आहे आणि आनसिंग तहसील शासनानं मंजूर करावं, पण आम्हाला वाशिममध्येच समाविष्ट करून घ्यावे, ही आमची सर्व गावकऱ्याकडून ही विनंती राहील शासनाला. अन्यथा महसूलचं कोणतंही काम गावामध्ये होणार नाहीये आणि मतदानावर पण बहिष्कार टाकण्यात येईल.